चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्री सेकंड, त्यामधील एक्सरसाइज 3.3 एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 3 प्रूव्ह दॅट नंबर 13 पहा. 13 आहे प्रूव्ह दॅट cos 7 डिग्री cos 14 डिग्री cos 28 डिग्री cos 56 डिग्री इक्वल टू sin 68 डिग्री डिवायडेड बाय 16 cos 83 डिग्री हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याच्यामध्ये सोल्युशन पहा. एक्झाम्पल कशाचं प्रूव्ह दॅट म्हटलं आहे. प्रूव्ह दॅट असेल प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल असेल तर आपल्याला काय दाखवावं लागतं, दोन साईड्स इक्वल आहेत. मग हे जे असते याला म्हणतात लेफ्ट हँड साईड आणि याला म्हणतात राईट हँड साईड. मग असं आपल्याला दोन साईड इक्वल दाखवावं लागतं. तर आपल्याला हे दोन्ही मेथडनं प्रूव्ह करता येतं. LHS वरूनच प्रूव्ह करायचं असं नसतं, RHS वरून सुद्धा प्रूव्ह करता येतं. जसं आपल्याला सोपं वाटेल त्या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येतं. मग याचं सोल्युशन पहा. सोल्युशनमध्ये LHS लिहितो आपण. LHS आहे cos 7 डिग्री मल्टिप्लाय cos 14 डिग्री cos 28 डिग्री मल्टिप्लाय cos 56 डिग्री हे आहे. तर आता या ठिकाणी आपण काय करूया, थोडंसं ॲडजस्टमेंट करूया. आपल्याला फॉर्म्युला माहिती होता साइन ऑफ 2 थीटा म्हणजेच 2 sin थीटा इंटू cos थीटा हा फॉर्म्युला माहिती आहे. त्यावरून आपण एक ॲडजस्टमेंट करूया. 2 sin 7 डिग्रीने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. काय केलं का, टोटल जो नंबर होता कोणता होता, cos 7 cos 14 cos 28 आणखी cos 56 हे जे आहे हे आपल्याला LHS होतं. याला काय केलं, 2 sin 7 डिग्रीने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मग असं जर केलं तर काय होईल पहा. आता आपण फक्त ब्रॅकेट चेंज करूया यासाठी. म्हणजे ब्रॅकेट चेंज कशाला, फक्त एवढ्याला कशाला ब्रॅकेट टाकला आता, 2 sin 7 डिग्री cos 7 डिग्री. मग 2 sin थीटा इंटू cos थीटा म्हणजेच काय, साइन ऑफ 2 थीटा. म्हणजेच हा फॉर्म्युला काय येईल, साइन ऑफ 2 मल्टिप्लाय 7 म्हणजे किती झाले 14 डिग्री cos 14 डिग्री cos 28 डिग्री मल्टिप्लाय cos 56 डिग्री. याला डिवायडेड बाय किती होतं, टोटल याला डिवायडेड होतं 2 sin 7 डिग्री 2 sin 7 डिग्री याला डिवायडेड आहे. आता इथे पण sin 14 डिग्री cos 14 डिग्री आहे. आता इथे काय करावं लागेल आपल्याला, 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. मग आपण पुढची स्टेप लिहूया, मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 2 and therefore 2 multiply sin 14 cos 14 multiply cos 28 multiply cos 56 आणि डिवायडेड बाय आपल्याला डिवायडेड बाय 2 sin 7 डिग्री. ठीक आहे. आता एवढ्याला ब्रॅकेट टाकूया आपण, 2 sin 14 cos 14 डिग्री म्हणजेच ही व्हॅल्यू कशाची येते, therefore equal to 2 sin theta cos theta म्हणजे sin of 2 theta and therefore sin of 2 theta म्हणजे sin 14 multiply 2 किती 28 डिग्री आणि राहिलेले cos 28 multiply cos 56 डिवायडेड बाय सॉरी हा इथे 2 ऑलरेडी होता, इथे 2 ऑलरेडी आहे. हा 2 एक्स्ट्रा घेतला मल्टिप्लाय 2 आपला करायचा राहिला होता. ठीक आहे. आता इथे किती झाले 4 मल्टिप्लाय sin 7 डिग्री. आता इथे आणखी sin 28 आणि cos 28 आहे म्हणून काय करता येईल आपल्याला, 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करता येईल. म्हणजे 4 इक्वल टू पुढची स्टेप काय, मग 2 मल्टिप्लाय sin 28 डिग्री cos 28 डिग्री मल्टिप्लाय cos 56 डिग्री डिवायडेड बाय इथे सुद्धा 2 मल्टिप्लाय केलेला आहे 4 sin 7 डिग्री sin 7 डिग्री. therefore इक्वल टू आता याला ब्रॅकेट टाकलं आपण तर 2 sin थीटा cos थीटा म्हणजे sin ऑफ 2 थीटा आणि 2 मल्टिप्लाय 28 म्हणजे किती होतं 56. therefore याचा आन्सर काय येईल मग, sin ऑफ 56 डिग्री मल्टिप्लाय cos 56 डिग्री डिवायडेड बाय 8 sin 7 डिग्री. आता इक्वल टू आणखी या ठिकाणी आपल्याला 2 ची आवश्यकता आहे म्हणून पुन्हा मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 2 स्टेप येते 2 मल्टिप्लाय sin 56 डिग्री मल्टिप्लाय cos 56 डिग्री डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय 8 sin 7 डिग्री. therefore इक्वल टू आता 2 sin थीटा cos थीटा 2 sin थीटा cos थीटा म्हणजेच किती मिळतं आपल्याला sin ऑफ 2 थीटा आणि therefore 56 मल्टिप्लाय 2 म्हणजेच किती होईल 12 आणि 11. ठीक आहे. 112 डिग्री होईल आणि डिवायडेड बाय 16 sin 7 डिग्री. या स्टेपपर्यंत झालेला आहे. आता प्रूफ काय करायचं आहे पहा, इक्वल टू आपल्याला दाखवायचं आहे sin 68 डिग्री. काय दाखवायचं आहे, sin 68 डिग्री डिवायडेड बाय आता पुढचे स्टेप मी लिहिते therefore इक्वल टू
देअरफॉर इक्वल टू किती मिळेल साइन 112 नाही इथे किती 68 डिग्री म्हणजेच 180 डिग्री मायनस 68 डिग्री म्हणजेच हे जर सबट्रॅक्शन केलं 180 डिग्री मायनस 68 डिग्री तर किती मिळतं 112 डिग्री मिळतं. म्हणून आपण 112 हेच कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं 180 डिग्री मायनस 68 डिग्री या फॉर्ममध्ये डिवायडेड बाय 16 मल्टिप्लाय साइन 7 डिग्री म्हणजे 90 मायनस 83 डिग्री म्हणजेच 90 डिग्री मायनस 83 डिग्री किती राहील 7 डिग्री म्हणजे आपण 7 म्हणजेच काय लिहिलं 90 मायनस 83 देअरफॉर इक्वल टू फॉर्म्युला वापरला साइन पाय मायनस थीटा म्हणजे साइन थीटा देअरफॉर इक्वल टू साइन 68 डिग्री डिवायडेड बाय 16 मल्टिप्लाय साइन 90 म्हणजे पाय बाय 2 आणि साइन पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजेच कॉस थीटा आणि देअरफॉर इथे किती मग कॉस 83 डिग्री इक्वल टू RHS अशा मेथडनं आपण एक्झाम्पल नंबर 13 सॉल्व केलेला आहे. तर पुढचं पाहूया आपण एक्झाम्पल नंबर 14. एक्झाम्पल नंबर 14 पहा प्रूव्ह दॅट इथे लिहिलेलं आहे साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट मायनस 160 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर 70 प्लस साइन इन ब्रॅकेट 180 मायनस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा इक्वल टू दाखवायचं आपल्याला सेक स्क्वेअर 20 दाखवायचं आहे. मग यामध्ये LHS पहा LHS आहे साइन स्क्वेअर मायनस 160 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर 70 प्लस साइन 180 मायनस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा हे आहे आपलं LHS. आता आपल्याला प्रूव्ह करायचं इक्वल टू दाखवायचं सेक स्क्वेअर 20 दाखवायचं मग इक्वल टू आता साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कसं लिहिलं जातं साइन स्क्वेअर थीटा असेल किंवा साइन स्क्वेअर मायनस थीटा लिहू आपण तर इक्वल टू अशा फॉर्ममध्ये लिहिलं जातं साइन ऑफ मायनस थीटा आणि ब्रॅकेट स्क्वेअर अशा फॉर्ममध्ये ठीक आहे. मग आता इथे साइन स्क्वेअर मायनस 160 म्हणजे साइन इन ब्रॅकेट मायनस 160 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय साइन स्क्वेअर 70 अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल प्लस साइन पाय मायनस थीटा 180 म्हणजे पाय तर साइन पाय मायनस थीटा म्हणजे साइन थीटा डिवायडेड बाय साइन थीटा and therefore equal to sin of minus theta. Sin of minus theta म्हणजे minus sin theta हा फॉर्म्युला मिळते आपल्याला sin of minus theta equal to minus sin theta हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. and therefore इथे किती येईल sin of minus 160 म्हणजे minus sin 160 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय sin स्क्वेअर 70 प्लस sin theta sin theta किती 1 and therefore equal to minus चा स्क्वेअर किती होईल प्लस म्हणजे किती आलं sin स्क्वेअर 160 डिवायडेड बाय sin स्क्वेअर 70 प्लस 1 ठीक आहे. आता पुढची स्टेप पहा sin स्क्वेअर 160 आणि 160 म्हणजे आपल्याला लिहिता येईल sin स्क्वेअर 160 याचा अर्थ 180 डिग्री मायनस 20 डिग्री डिवायडेड बाय sin स्क्वेअर 70 आणि 70 म्हणजे 90 मायनस 20 प्लस 1 therefore equal to आता sin पाय मायनस थीटा म्हणजे sin थीटा therefore sin स्क्वेअर 20 डिवायडेड बाय sin पाय बाय 2 मायनस थीटा 90 म्हणजे पाय बाय 2 sin पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे cos थीटा मग इथे किती मिळतात cos स्क्वेअर 20 प्लस 1 therefore equal to sin स्क्वेअर 20 अपॉन cos स्क्वेअर 20 म्हणजे किती tan स्क्वेअर 20 प्लस 1 इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे sec स्क्वेअर थीटा इक्वल टू RHS. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 14 आपल्याला सॉल्व करता येतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 15 पाहूया आपण. 15 आहे प्रूव्ह दॅट 2 cos 4x plus 1 divided by 2 cos x plus 1 इक्वल टू दाखवायचं आपल्याला दोन ब्रॅकेट आहेत 2 cos x minus 1 आणि सेकंड ब्रॅकेट आहे 2 cos 2x minus 1 हे आपल्याला दाखवायचं आहे. मग एक्झाम्पल नंबर किती म्हटलं 15 तर याचे LHS पहा 2 cos 4x plus 1 divided by 2 cos x plus 1 हे आहे आपलं LHS. therefore equal to 2 cos 4x. आता cos 2x चा फॉर्म्युला आपल्याला माहित होता cos 2x चा फॉर्म्युला cos 2x म्हणजे 2 cos 4x minus 1 हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. थर्ड फॉर्म्युला होता cos of 2x equal to 2 cos 4x minus 1. तर आणखी आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल
कॉस 4x म्हणजे याच्यावरून आता नोट करूया. आता इथे 2च्या ऐवजी किती 4 आहे, याचा अर्थ अँगलला मल्टिप्लाय 2 केला म्हणजे इथे सुद्धा अँगलला मल्टिप्लाय 2 करावं लागेल. म्हणजे स्टेप काय मिळते 2 cos square 2x minus 1 या फॉर्ममध्ये स्टेप आपल्याला येते. म्हणजे 2 इन ब्रॅकेट cos 4x म्हणजे 2 cos square 2x minus 1 प्लस हा राहिलेला 1 लिहिला डिवायडेड बाय 2 cos x प्लस 1 इक्वल टू 2 मल्टिप्लाय किती झाले 4 cos square 2x आणि -2 प्लस 1 -2 प्लस 1 म्हणजे किती मिळतात -1 डिवायडेड बाय 2 cos x प्लस 1. आता पुढची स्टेप 2 cos square 2x 2 cos square थीटा म्हणजे सॉरी 4 cos square थीटा म्हणजे 2 cos x cos थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. याचा अर्थ इथे कसं लिहिता येईल 2 cos 2x ब्रॅकेट स्क्वेअर minus 1 square divided by 2 cos x plus 1 ह्या फॉर्ममध्ये स्टेप येईल. आता इथे आहे a square minus b square. a square minus b square चे फॅक्टर्स काय येतात a minus b आणि सेकंड येतो a plus b. therefore नेक्स्ट स्टेप काय मग therefore equal to 2 cos 2x minus 1 आणि सेकंड फॅक्टर येईल 2 cos 2x plus 1 divided by 2 cos x प्लस 1 अशा फॉर्ममध्ये स्टेप येईल. आता इक्वल टू 2 cos 2x. आता RHS मध्ये एक ब्रॅकेट आहे का RHS मध्ये एक ब्रॅकेट काय होतं 2 cos 2x minus 1 ऑलरेडी आहे म्हणजे हा तसाच ठेवू आपण. त्यानंतर राहिलेला दुसरा आहे इथे 2 cos 2x cos 2x ची व्हॅल्यू टाकूया आपण. cos 2x म्हणजे काय होतं 2 cos square x minus 1 होतं. आता हा राहिलेला प्लस 1 लिहिला आपण डिवायडेड बाय 2 cos x प्लस 1 2 cos x plus 1 therefore equal to 2 cos 2x minus 1 multiply 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती जाईल 2 मल्टिप्लाय 4 cos square x आणि 2 मल्टिप्लाय 1 म्हणजे -2 आणि -2 प्लस 1 म्हणजे किती येईल -1 डिवायडेड बाय 2 cos x plus 1 therefore equal to 2 cos 2x minus 1. आता इथे पुन्हा पहा 4 cos square x म्हणजे 2 cos x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर a square minus b square म्हणजेच काय a minus b आणि a plus b असे दोन फॅक्टर्स येतात. तर फर्स्ट फॅक्टर येईल 2 cos x minus 1 आणि सेकंड फॅक्टर येईल 2 cos x plus 1 डिवायडेड बाय 2 cos x plus 1 येईल. आता 2 cos x plus 1 आणि इथे आहे 2 cos x plus 1 हा फॅक्टर काय झाला कॅन्सल झाला म्हणजेच इक्वल टू किती झालं 2 cos 2x minus 1 आणि सेकंड फॅक्टर मल्टिप्लाय 2 cos x minus 1 हे आहे आपला RHS इक्वल टू मिळतो आपल्याला RHS. ठीक आहे. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर आपण 15 सॉल्व्ह केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 16 पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 16 prove that cos square x plus cos square in bracket x plus 120 plus cos square in bracket 1 minus x minus 120 equal to काय जाते 3/2. मग यामध्ये LHS पहा. एक्झाम्पल नंबर किती 16. LHS इक्वल टू cos square x plus cos square in bracket x plus 120 degree plus cos square in bracket x minus 120 degree हे आहे LHS. RHS काय आलं पाहिजे 3/2 आलं पाहिजे. मग इक्वल टू cos square x plus cos x plus 120. आता cos square थीटा म्हणजे cos थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग cos 120 cos x plus 120 ब्रॅकेट स्क्वेअर. मग cos x plus 120 म्हणजे cos a plus b हा फॉर्म्युला आपल्याला वापरते. म्हणजे स्टेप काय मिळेल मग cos x cos 120 minus sin x sin 120 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता इथे आहे cos x minus 120 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे cos x मल्टिप्लाय cos 120 प्लस sin x मल्टिप्लाय sin 120 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. therefore equal to cos square x प्लस cos 120 cos 120 म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला 120 म्हणजेच लिहिता येतं cos 90 प्लस 30 90 प्लस 30 लाईक इन सेकंड क्वाड्रंट सेकंडमध्ये cos निगेटिव्ह आहे आणि cos काय झालं इथे 90 म्हणजे π/2 आहे आणि cos मग साइन झालं sin 30
साईन 30. साईन 30ची व्हॅल्यू आहे 1/2 म्हणजेच कॉस 120 आन्सर आलं -1/2. देन -1/2 कॉस एक्स मायनस आता साईन 120 म्हणजेच इथे फक्त आपण साईन दिलं. साईन 120 म्हणजे साईन 90 + 30 आणि साईनचं काय झालं कॉसमध्ये कन्वर्ट झालं. कॉस 30ची व्हॅल्यू आहे तर स्क्वेअर रूट ऑफ 3/2. देन स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय साईन ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर सेकंड आणखी राहिलेलं प्लस इथे पण काही कॉस 120ची व्हॅल्यू -1/2 कॉस एक्स. त्यानंतर इथे प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2 साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर देन फोर इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स आणि आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर हा किती येतो प्लस -1/2चा स्क्वेअर किती झाला प्लस 1/4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3/4चा स्क्वेअर केला मायनसचा स्क्वेअर प्लस केला 3/4 साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस 2ab म्हणजेच प्लस 2ab म्हणजेच किती होईल 2 मल्टिप्लाय एच म्हणजे -1/2 कॉस एक्स आहे मल्टिप्लाय पुन्हा -3/2 साइन एक्स आहे. हे मल्टिप्लिकेशन किती आलं म्हणजे a² + b² + 2ab हा फॉर्म्युला आपण यूज केला तर इथे काय होईल मायनस मायनस प्लस झालं हा 2 कॅन्सल झाला म्हणजे किती आला स्क्वेअर रूट ऑफ 3/2 साइन एक्स × कॉस एक्स येईल. म्हणजे त्याचा पुढचा नंबर येतो स्क्वेअर रूट ऑफ 3/2 साइन एक्स मल्टिप्लाय कॉस एक्स साइन एक्स मल्टिप्लाय कॉस एक्स येईल. त्यानंतर इथे प्लस आता इथे आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती होईल -1/2 कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर 1/4 कॉस स्क्वेअर एक्स. त्यानंतर प्लस b² म्हणजे 3/4 साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स आणि इथे a - b आहे याचा स्क्वेअर केला तर काय असतो a² + b² -2ab म्हणजेच इथे किती होईल -2 मल्टिप्लाय 1/2 मल्टिप्लाय स्क्वेअर रूट ऑफ 3/2 म्हणजेच किती आलं स्क्वेअर रूट ऑफ 3/2 मल्टिप्लाय साइन एक्स × कॉस एक्स दिसते. ठीक आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर काय दिसतं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3/2 साइन एक्स कॉस एक्स इथे आहे मायनस म्हणजे टर्म सेम काय झालं कॅन्सल झाले म्हणजे इक्वल टू पुढची स्टेप काय येईल मग तर पुढची स्टेप पहा इक्वल टू काय येईल कॉस स्क्वेअर एक्स प्लस किती आहेत आता इथे कॉस स्क्वेअर एक्स इथे 1/4 कॉस स्क्वेअर एक्स इथे 1/4 कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे टोटल किती मिळतात 1 + 1/4 + 1/4 म्हणजे टोटल किती होतं याला 4 ने आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 + 1 + 1 किती झाले 6/4 कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स किती येतात मग 3/4 साइन स्क्वेअर एक्स 3/4 साइन स्क्वेअर एक्स टोटल किती झाली 6/4 साइन स्क्वेअर एक्स प्लस 6/4 साइन स्क्वेअर एक्स एवढा फक्त शिल्लक आहे देअरफॉर इक्वल टू 6/4 कॉमन घेईल आणि ब्रॅकेटमध्ये येतं कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स देअरफॉर इक्वल टू 6/4 म्हणजे 3/2 2 ने डिवाइड केला आपण 6 ला आणि 4 ला आणि याची म्हणजे आहे 1 दॅट इज इक्वल टू 3/2 इक्वल टू आवर. अशा मेथड आपण एक्झाम्पल नंबर 16 प्रूव्ह केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 17 बघूया आपण 17 आहे टू दॅट 2 cosec 2x 2 cosec 2x प्लस cosec x आणि इक्वल टू दाखवायचं आहे आपल्याला sec x × cot x/2 इथे आहे पान 17 आहे. आता हा 17 नंबर LHS लिहिलेला आपण इक्वल टू आहे 2 cosec 2x प्लस cosec x आणि आल्याचं दाखवायचं sec x × tan sec x × cot x/2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं नंबर 17. तर इक्वल टू 2 cosec 2x म्हणजे 2 डिवायडेड बाय तर cosec θ म्हणजे 1/sin θ या फॉर्ममध्ये लिहिता येईल म्हणजे तिथे येतं sin of 2x प्लस cosec x म्हणजे 1/sin x देअरफॉर इक्वल टू 2 डिवायडेड बाय sin 2x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 sin x × cos x प्लस 1/sin x देअरफॉर इक्वल टू 2 या ठिकाणी कॅन्सल होतील आणि मग इथे येईल 1/sin x cos x आणि इथे येईल प्लस 1/sin x येईल. आता कॉमन किती येतात 1/sin x कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये येतं 1/cos x प्लस 1 आणखी सॉल्व केलं 1/sin x आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 मल्टिप्लाय cos x म्हणजे 1 प्लस cos x डिवायडेड बाय cos x ही स्टेप येईल. ठीक आहे. आता पुढची स्टेप 1 प्लस cos x म्हणजे मग आपल्याला फॉर्म्युला माहिती होता 1 प्लस cos 2x
1 प्लस कॉस 2x. फॉर्म्युला काय होता 2 cos स्क्वेअर x. 2 cos स्क्वेअर x हा फॉर्म्युला म्हणते. आता इथे किती आहे फक्त x आहे. देअरफॉर cos x 1 प्लस cos x म्हणजे 2 cos स्क्वेअर x अपॉन 2. म्हणजे काय केलं आपण इथे 2 च्या हाफ आहे x. मग काय केलं अँगलला 2 ने डिवाइड केले दोन्ही साईडला. ठीक आहे. म्हणजे बायनरी फॉर्म्युला हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. आणि देअरफॉर LHS इक्वल टू LHS काय केली 1 अपॉन sin x 1 अपॉन sin x आणि 1 प्लस cos x म्हणजे किती होईल मल्टिप्लाय 2 cos स्क्वेअर x अपॉन 2 डिवाइडेड बाय cos x डिवाइडेड बाय cos x. देअरफॉर इक्वल टू आता sin x म्हणजे फॉर्म्युला म्हणते आपल्याला कोणता फॉर्म्युला sin ऑफ 2 थीटा. sin ऑफ 2 थीटा म्हणजेच sin ऑफ 2 थीटा म्हणजे 2 sin थीटा cos थीटा. मग sin x चा फॉर्म्युला काय 2 sin x by 2 cos x by 2 cos x by 2 आणि हा राहिलेला 1 अपॉन cos x तासाच लिहिला. ठीक आहे. आता इथे फॉर्म्युला कोणता वापरला पण sin ऑफ 2 थीटाचा. sin ऑफ 2 थीटा काय होतं sin ऑफ 2 थीटा इथे लिहिली sin ऑफ 2 थीटा म्हणजे काय होतं 2 sin थीटा into cos थीटा इंटू कॉस थीटा. आता याच्यावरून कन्वर्ट केला इथे किती होता 2 च्या ऐवजी फक्त थीटा घेतला तर इथे किती होईल थीटा अपॉन 2 होईल. इथे किती थीटा अपॉन 2 होईल. ठीक आहे. हा फॉर्म्युला ठिकाणी आपण यूज केला. देअरफॉर इक्वल टू आता cos x by 2 कॅन्सल होईल. 2 कॅन्सल होईल. किती राहिले cos x by 2 डिवाइडेड बाय sin x by 2. हे cos x by 2 आपला कॅन्सल झाला. आणि इथे किती राहिले 1 अपॉन cos x म्हणजे sec x आणि देअरफॉर इक्वल टू cos थीटा अपॉन sin थीटा म्हणजे cot थीटा. देअरफॉर cot x by 2 मल्टिप्लाय sec x इक्वल टू RHS. ठीक आहे. किंवा उलटं लिहिलं चालतं. इथे मल्टिप्लिकेशन आहे sec x मल्टिप्लाय cot x by 2 इक्वल टू RHS. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 17 आपण सॉल्व केलं. एक्झाम्पल नंबर 18 पाहूया आपण. 18 प्रूव्ह दॅट नंबर 18 प्रूव्ह दॅट. तर प्रूव्ह दॅट काय आहे 4 cos x plus pi by 3 cos x minus pi by 3 इक्वल टू दाखवायचे cos 3x. मग LHS पहा 4 cos x मल्टिप्लाय cos x plus pi by 3 मल्टिप्लाय cos x minus pi by 3. हे एक्झाम्पल बुकमध्ये चुकीचं दिलेलं आहे. तर इक्वल टू 4 cos x मल्टिप्लाय cos x plus pi by 3 म्हणजे cos a plus b चा फॉर्म्युला आपण यूज करू. तर काय येतो फॉर्म्युला cos x मल्टिप्लाय cos pi by 3 मायनस sin x मल्टिप्लाय sin pi by 3 असा फॉर्म्युला येतो. ठीक आहे. आता मल्टिप्लाय आणि हे ब्रॅकेट याचा cos x minus pi by 3 म्हणजे cos x cos pi by 3 प्लस sin x sin pi by 3 sin pi by 3 असं आपल्याला लिहिता येईल. देअरफॉर इक्वल टू 4 cos x मल्टिप्लाय cos pi by 3 म्हणजे cos 60 डिग्री. cos 60 ची व्हॅल्यू 1/2 आणि sin 60 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2. देअरफॉर इथे किती येईल मग 1/2 cos x मायनस इथे sin 60 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 मल्टिप्लाय sin x आणि आणखी हा एक ब्रॅकेट राहिलेला याला मल्टिप्लाय आहे तो मल्टिप्लाय cos x मल्टिप्लाय cos pi by 3 म्हणजेच इथे 1/2 म्हणजेच 1/2 cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 मल्टिप्लाय sin x आणि देअरफॉर इक्वल टू 4 मल्टिप्लाय cos x मल्टिप्लाय. आता याचं मल्टिप्लिकेशन पहा किती होईल. याचं मल्टिप्लिकेशन या दोन ब्रॅकेटचं किती होईल. इथे आहे a मायनस बी आणि हा आहे प्लस बी म्हणजेच a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफॉर 1/2 cos x चा स्क्वेअर केला तर किती येतो 1/4 cos स्क्वेअर x 1/4 cos स्क्वेअर x आणि बेसचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन sin x याचा स्क्वेअर केला तर तो येईल 3/4 sin स्क्वेअर x 3/4 sin स्क्वेअर x. मग याच्या पुढचे स्टेप जर 4 cos x मल्टिप्लाय केले दोन्ही साईडला 4 cos x ने दोन्ही साईडला 4 cos x ने दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय केलं तर किती मिळेल. देअरफॉर इक्वल टू 4 मल्टिप्लाय 1/4 cos क्यूब x मायनस 4 मल्टिप्लाय 3/4 sin स्क्वेअर x मल्टिप्लाय sin स्क्वेअर x आणि राहिलेला आणखी cos x. ठीक आहे. मल्टिप्लाय cos x देअरफॉर इक्वल टू 4 कॅन्सल होते किती राहिले cos क्यूब x मायनस 3 cos x आणि मल्टिप्लाय sin स्क्वेअर x आणि sin स्क्वेअर x म्हणजे 1 मायनस cos स्क्वेअर x
therefore equal to cos cube x minus 3 cos x आणि मायनस मायनस प्लस 3 cos cube x therefore equal to cos cube x 3 cos cube x म्हणजे किती झाले 4 cos cube x minus 3 cos x आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे cos of 3x आहे इक्वल टू RHS. ठीक आहे, अशा मेथडने आपण एक्झाम्पल नंबर 18 सॉल्व केलं. एक्झाम्पल नंबर 19 पाहूया आपण. 19 आहे प्रूव्ह दॅट sin x multiplied tan x by 2 sin x multiplied tan x by 2 plus 2 cos x equal to दाखवायचे 2 upon 1 plus tan square x by 2 हे पहा एक्झाम्पल नंबर 19. एक्झाम्पल नंबर 19 गेल्याच्या साईडचं sin x multiply tan x by 2 plus 2 multiply cos x हे आहे गेल्याचं. मग इक्वल टू स्टेप sin x multiply tan x by 2 tan x by 2 म्हणजे tan थीटा म्हणजे sin थीटा अपॉन cos थीटा या स्टेपच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल म्हणजे sin x म्हणजे 2 sin of 2 थीटाचा फॉर्म्युला यूज करू आपण या ठिकाणी sin of 2 थीटा म्हणजे 2 sin थीटा into cos थीटा then sin x is 2 sin x by 2 cos x by 2 sin x by 2 multiply cos x by 2 multiply tan x by 2 म्हणजे sin x by 2 divided by cos x by 2 plus 2 cos x. ठीक आहे, therefore equal to आता इथे cos x by 2 कॅन्सल झालेला आहे. किती राहिले मग 2 sin square x by 2 आणि प्लस 2 cos x प्लस 2 cos x therefore 2 sin square x upon 2 प्लस 2 multiply cos of 2 थीटाचा फॉर्म्युला वापरू cos of 2 थीटा म्हणजे 1 minus 2 sin square थीटा फॉर्म्युला वापरू आपण cos of 2 थीटा म्हणजेच cos of 2 थीटा याचा आन्सर होतो 1 minus 2 sin square थीटा हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागेल आणि मग cos of 2 थीटा फक्त थीटा घेतला पण cos of थीटा म्हणजे 1 minus 2 sin square थीटा हा फॉर्म्युला आपण वापरता येईल. कारण इथे काय आहे sin square x upon 2 म्हणून आपण sin मध्ये असणारा फॉर्म्युला आपण सिलेक्ट केला. तर cos x चा फॉर्म्युला काय मग 1 minus 2 sin square थीटा upon 2 and therefore equal to 2 sin square x upon 2 plus 2 आणि minus 2 multiply झाले 4 sin square theta upon 2 therefore equal to 2 sin square x by 2 सॉरी इथे काय पाहिजे होतं x पाहिजे होतं. ठीक आहे, आता 2 sin square x by 2 minus 4 sin square x by 2 टोटल किती राहिले -2 2 minus 2 sin square x by 2 स्टेप काय आली 2 minus 2 sin square x by 2 मग 2 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये आले 1 minus sin square x upon 2 sin square x upon 2 मग 1 minus sin square theta म्हणजे काय असतं cos square theta. तर आता आयडेंटिटी आपण काय मिळेल मग cos square x upon 2 1 minus sin square theta म्हणजे cos square theta तर काय मिळालं cos square x by 2 and that equal to आता 2 multiply इथे किती आहे डिवाइडेड बाय काहीच नाही तर 1 आहे आणि 1 ची व्हॅल्यू म्हणजे आयडेंटिटी वापरू आपण 2 cos square x upon 2 डिवाइडेड बाय cos square x upon 2 प्लस sin square x upon 2 म्हणजे काय केलं आपण आयडेंटिटी वापरली cos square theta प्लस sin square theta म्हणजे 1. आता डिवाइड केलं डिवाइडिंग न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर बाय cos square x by 2 therefore equal to 2 cos square x by 2 divided by cos square x by 2 डिवाइडेड बाय इथे सुद्धा cos square x by 2 ने आपण डिवाइड केलं cos square x by 2 इथे डिवाइड केलं sin square x by 2 डिवाइडेड बाय cos square x by 2. ठीक आहे, आता इथे cos square x by 2 कॅन्सल होईल इथे कॅन्सल होईल म्हणजे किती राहिले इक्वल टू 2 multiply 1 डिवाइडेड बाय 1 प्लस sin square upon cos square म्हणजे tan square x upon 2 that is equal to RHS. हे आपलं आहे RHS. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 19 आपण सॉल्व केलं आणि ते एक्सरसाइज आपली 3.3 संपलेली.